मुंबईतल्या जागा वाटपावरून रामदास आठवले नाराज असल्याची चर्चा. युतीसोबत खंबीरपणे उभे राहिलो, मात्र जागा वाटपावेळी विश्वासघात झालाय. दिलेल्या वेळेचंही पालन करण्यात आलेलं नाही असं आठवले म्हणाले. कार्यकर्त्यांचा अपमान सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया आठवलेंनी दिली. कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो मान्य आहे असंही आठवले म्हणाले. भाजपा आरपीआय जागा वाटपावरून सुरू असलेल्या नाराजीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवले यांच्याशी फोनवरून चर्चा केली. भाजपच्या कोट्यातून आरपीआयला देण्यात आलेल्या जागांचं वाटप लवकर पूर्ण करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. जागा वाटपाबाबत आठवलेंनी उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजपकडून मनधरणीचा प्रयत्न सुरू असल्याचं चित्र आहे. नागपुरात शिंदेंचे शिवसैनिक आक्रमक झाल्याचं दिसून आलं. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचे उमेदवारीसाठीचे फॉर्म जाळून पक्षाच्या नेत्यांचा निषेध केला. नागपूरच्या शिवसेना कार्यालयासमोर शिवसैनिकांच्या उद्रेकाची ठिणगी पडली. काहींनी मंत्री आशिष जयस्वाल यांनी उमेदवारी विकल्याचा आरोप केलाय. भाजप शिंदे सेना युतीमध्ये शिवसेनेच्या वाटेला फक्त 8 जागा आल्यानंतर हा वाद उफाळून आलाय. भाजप सेना जागा वाटपाचा वाद पेटला असून पक्षातल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांची बाजू युती करताना उचलून धरली नसल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपनं 143 उमेदवार दिले असून त्यापैकी तब्बल 11 उमेदवार भारतीय जनता युवा मोर्चामधून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे अगदी ग्रास रूट लेव्हलवरही भाजपनं तरुणाईला प्राधान्य देणं सुरू केलंय. असंच भाजपची नागपुरातील उमेदवारांची यादी आणि खास करून भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या प्राधान्यामुळे दिसून येत आहे. नागपुरात उमेदवारी अर्ज मिळवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या योगेश गोन्नाडेंवरती अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच काळाचा घाला पडला. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी योगेश गोन्नाडेंच्या आईचं निधन झालं. उमेदवारी अर्ज मिळवण्यासाठी धावपळ सुरू असलेल्या योगेश गोन्नाडेंनी आईच्या मृत्यूमुळे उमेदवारीची आशाच सोडून दिली होती. मात्र अशा अडचणीच्या प्रसंगी शिवसेनेनं आपल्या एकनिष्ठ कार्यकर्त्याची आठवण ठेवली आणि योगेश यांच्या आईचे अंत्यसंस्कार सुरू असताना अगदी स्मशानभूमीत जाऊन आपल्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला एबी फॉर्म दिले. त्यानंतर योगेश गोन्नाडे यांनी आईच्या अंत्यसंस्काराचं कर्तव्य पार पाडलं आणि 3 वाजताना काही मिनिटं शिल्लक असताना महापालिकेच्या सतरंजीपुरा झोन कार्यालयामध्ये जाऊन प्रभाग 5 मधून स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल केला. मला माझ्या पक्षश्रेष्ठी किरणजी पांडव तुमाने साहेब हे सगळे माझ्या सोबतीला होते आणि त्यांनी मला वेळेवर मुखाग्नी देताना माझ्याकडे एबी फॉर्म पाठवला आणि त्यांचा आशीर्वाद आहे, मला आईचा आशीर्वाद आहे आणि त्याच्यामुळे मला हे सगळं आज शक्य झालं की मी या ठिकाणी येऊन पोहोचलो. आणि जनतेच्या बाबतीत मला असं वाटतं की जनतेच्या प्रति जी सहानुभूती आहे, मला तळमळ आहे, त्यांचं काम करावं, त्यांच्याबद्दल त्यांच्या जे काही सेवा करता येईल ते करावं, असं जे माझ्यामध्ये तळमळ आहे ते आज मला परत करता येईल. याच्यापूर्वी 2दा झालं, मी 2दा नगरसेवक होतो, पण आता हे 3ऱ्यांदा मला या ठिकाणी नगरसेवक एक संधी मिळाली आहे. त्याचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही.